काय होईल ते होईल. मुंबईपासून नागपूरपर्यंत सगळ्या निवडणुका या स्वबळावर लढणार, तर उद्धव ठाकरेंनी आम्हाला स्वबळावर लढण्याचे संकेत दिल्याचं संजय राऊतांचं मोठं विधान. मुंबईपासून नागपूरपर्यंत काय निर्णय घ्यायचा हे आम्ही ठरवू. ठाकरे गट त्यांचे तर आम्ही आमचे निर्णय घेऊ. ठाकरे गटाच्या स्वबळाच्या नाऱ्यावर काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया. काँग्रेस सुद्धा आपल्या परीनं पालिका निवडणुका लढण्याच्या तयारीत, तर काँग्रेस नेते अमित देशमुख यांची TV9 मराठीशी बोलताना प्रतिक्रिया. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षांची वेगळी भूमिका असू शकते. राऊतांच्या घोषणेवर अनिल देशमुख यांची सुद्धा प्रतिक्रिया. ठाकरे गटानं वेगळी भूमिका घेतली तरी आम्ही एकत्र लढणार. संजय राऊतांनी व्यक्त केलेलं मत हे वैयक्तिक असू शकतं. प्रशांत जगताप यांची प्रतिक्रिया. प्रत्येक पक्षाची आपला पक्ष वाढवण्याची भूमिका असते. महाविकास आघाडीला कुठे प्रॉब्लेम होतो असं नाही. राऊत मोठे नेते आहेत, पण सर्व नेते महाविकास आघाडी म्हणून निर्णय घेतील. राऊतांच्या स्वबळाच्या नाऱ्यावर सक्षणा सलगर यांची प्रतिक्रिया. कुणाबरोबर लढावं आणि नाही तो ठाकरे गटाचा विषय, तर त्यांना जे योग्य वाटतं ते त्यांनी करावं. संजय राऊतांच्या भूमिकेनंतर मंत्री माणिकराव कोकाटेंचं विधान. काँग्रेसचा खरा चेहरा त्यांच्या समोर आला. देशापेक्षा खुर्ची मोठी असा त्यांचा चेहरा. ठाकरे गटाच्या स्वबळाच्या नाऱ्यावर भाजप नेते मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. अस्तित्व टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंचा वाटेल त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न. गुलाबराव पाटलांची उद्धव ठाकरेंवर टीका. तर काँग्रेस फारकत घेत आहे, तर पवार गटात नेतृत्व बदलाची गोष्ट सुरू आहे. गुलाबराव पाटलांची टीका. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप रणशिंग फुंकणार. भाजपच्या महाविजय 3.0 या अभियानाला आता उद्यापासून सुरुवात होणार. फडणवीस आज भाजपचे सर्व जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार. शिर्डीमध्ये उद्या भाजपचं राज्यस्तरीय अधिवेशन, तर भाजपचे सगळे मंत्री, आमदार, खासदार या अधिवेशनाला उपस्थित राहणार. राज्यभरातील जवळपास 15,000 पदाधिकारी इथे उपस्थित राहणार. तर अमित शहा, नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री फडणवीस पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार. उद्धव ठाकरे माझे मित्र होते, ते माझे शत्रू नाहीत. आता राज ठाकरेही मित्र आहेत. राजकारणात काहीही पक्क नसतं. एका मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान. महाराष्ट्रामध्ये मला बदलाचं राज्य करायचंय. बदलाचं हे राज्य करायचंय, बदल्याचं नाही. राजकारण या ठिकाणी होतच असतं. नागपुरातील उद्धव ठाकरेंच्या भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. फडणवीसांनी गडचिरोलीमध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला. राजकारणामध्ये कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो किंवा मित्रही नसतो, तर फडणवीसांकडून अपेक्षा होती, पण त्यांनी काहींना घेरलं. संजय राऊतांचंही विधान. भाजपचं राजकारण हे व्यक्तिगत सुडाचं आणि व्यक्तिगत शत्रुत्वाचं आहे. विरोधकांवर खोटं या ठिकाणी बोलून खोटे खटले दाखल करण्याची परंपरा आधी नव्हती. भाजपनं व्यक्तिगत राजकारण करून अनेकांना तुरुंगात टाकलं. राऊतांची टीका. शिवसेनेच्या बाबतीत जे केलं ती चूक मान्य केली का? दुश्मन नाही हे आता लक्षात येत आहे का? ठाकरे गटाच्या कैलास पाटलांचा फडणवीसांना सवाल. बीड आणि परभणी घटनेच्या निषेधार्थ धाराशिवमध्ये आज सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा. देशमुख कुटुंबियांचा मोठ्या संख्येनं नागरिकांचा यामध्ये सहभाग. संतोष देशमुख आणि परभणी इथल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येप्रकरणी आज वाशिममध्ये सर्वपक्षीय सर्वधर्मीय महामुक मोर्चाचं आयोजन. संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख आणि पुत्र विराज देशमुख इथे उपस्थित राहणार. पोलीस हत्या प्रकरणाच्या तपासाची माहिती देत नाहीत. संतोष देशमुखांची मुलगी वैमुख यांचा पोलिसांवर आरोप. तर तपास कोणत्या दिशेनं सुरू आहे याची माहिती आम्हाला मिळायला हवी. वैभवी देशमुखची मागणी. देशमुख कुटुंबाला तपासाची माहिती मिळायला हवी. कुणाला तरी वाचवण्यासाठी तपासामध्ये गुप्तता का ठेवली जाते? आमदार कैलास पाटलांचाही सवाल. परभणी प्रकरणी पोलीस निरीक्षक अशोक घोरबाण यांना बडतर्फ करा. तर परभणी प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्याची माजी नगरसेवक रमेश माळी यांची मागणी. पोलीस निरीक्षकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची सुद्धा मागणी. खंडणी आणि देशमुखांची हत्या दोन्ही एकच आहे. खंडणीतले आरोपी सुद्धा 302च्या गुन्ह्यात येतात. खंडणी आणि हत्या प्रकरणामध्ये मोठी साखळी. मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. विष्णू चाटेला हत्या प्रकरणामध्ये SIT ताब्यात घेणार. केज कोर्टाकडून SITला विष्णू चाटेला अटक करण्याची परवानगी. खंडणी प्रकरणी आरोपी विष्णू चाटेला न्यायालयीन कोठडी, पण संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये विष्णू चाटेला अटक करण्याची केज कोर्टाकडून SITला परवानगी. आज पुन्हा चाटेला केज कोर्टात हजर केलं जाणार. वाल्मिक कराडच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता. 6 डिसेंबरला सुदर्शन गुले आणि वाल्मिक कराडचा 2 वेळा फोनवरून संवाद. सूत्रांची माहिती. तर 6 डिसेंबरला झालेल्या वादानंतरच 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या. वाल्मिक कराडनंतर आता मुलगा सुशील कराड अडचणीत येण्याची शक्यता. मॅनेजरकडून बल्कर ट्रक आणि कार प्लॉट सोनं ताब्यात घेतल्याचा आरोप.
सुशील कराडवर सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये फिर्याद दाखल करण्याची ही मागणी। निवडणुका जिंकताच राष्ट्रवादीला आश्वासनांचा विसर। माझ्या भाषणात शेतकरी कर्जमाफी संदर्भात कधी ऐकले का? अजित पवार आणि हसन मुश्रीफांनी कर्जमाफीचा विषय थेट हसण्यावर नेला। कर्जमाफीची घोषणा भाजपच्या जाहीरनाम्यात, प्रत्येक वचन तुम्हाला पूर्ण करावंच लागेल, संजय राऊतांचं अजित पवारांना उत्तर। कर्जमाफीची घोषणा म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक। अजित पवार कर्जमाफीचं बोलले नसले तरी मित्रपक्षांचा शब्द पाळायला हवा, कैलास पाटलांची यावर प्रतिक्रिया। एकदा देव म्हणून उपाधी मिळालेला व्यक्ती माणूस कसा असू शकतो? काहीतरी केमिकल लोचा असल्याचं म्हणत राऊतांकडून मोदींना टोला। आघाडीमध्ये समन्वय आणि तडजोडीची भूमिका स्वीकारावी लागते। जे भूमिका स्वीकारत नाहीत त्यांना आघाडीमध्ये राहण्याचा अधिकार नाही। महाविकास आघाडीच्या समन्वयावरून संजय राऊतांचा वडेट्टीवारांना टोला। भाजपमध्ये प्रवेश करतोय ही चर्चा चुकीची। मतदारसंघातील कामांसंदर्भात चर्चा करण्यासाठी मंत्रालयात गेलो होतो। चंद्रशेखर बावनकुळेंसोबतच्या भेटीनंतर राजन तेलींची प्रतिक्रिया। टोरेस कंपनीच्या इंस्टाग्राम अकाउंटवर नवीन व्हिडिओ अपलोड, तर तौफिक रियाजनं आता प्लॅन करून लुटमार केल्याचा टोरेस कंपनीचा आरोप। पोलीस चौकशी संपताच गुंतवणूकदारांना पैसे देणार असल्याचा व्हिडिओतनं दावा। टोरेस घोटाळा प्रकरणामध्ये 2 दिवसांपूर्वीच्या छापेमारीत दागिने आणि 5 कोटी रुपये हस्तगत। आर्थिक गुन्हे शाखेचं पथक दादरमधल्या टोरेसच्या कार्यालयामध्ये काही दिवसांपासून छापेमारी सुरू। टोरेस घोटाळा प्रकरणी आणखी 3घांनाही अटक, तर मीरा भाईंदरच्या नवघर पोलिसांची कारवाई। 3 आरोपींकडून 26 लाखांची रोकड जप्त। 3ही आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी। आमच्या परवानगीशिवाय आरेतील झाडं तोडू नका, सर्वोच्च न्यायालयाचा मुंबई महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाला आदेश। तर झाडं तोडण्याची गरज भासल्यास प्राधिकरणानं न्यायालयात आधी अर्ज करण्याचेही निर्देश। ख्रिसमसच्या सुट्टीचं निमित्त सांगत टोरेसचे मुख्य संचालक देशातनं फरार। आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीत माहिती समोर, तर या प्रकरणामध्ये 3000 मोजोनाईट खडे आणि 5 कोटींची रोख रक्कमही जप्त। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बारामतीमधील सहयोग निवासस्थानी जनता दरबार। जनता दरबारासाठी नागरिकांची मोठी गर्दी। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर। सकाळपासूनच विविध विकास कामांची अजित पवारांकडून पाहणी, तर सहयोग निवासस्थानी जनता दरबाराचं सुद्धा आयोजन। उपमुख्यमंत्री फडणवीसांची नागपुरातील मेयो रुग्णालयाला भेट, तर मेयो हॉस्पिटलसह मेडिकलमध्ये थेट जाऊन घेतला कामांचा आढावा। हॉस्पिटलमध्ये 34 विविध प्रकल्पांवर सध्या काम सुरू। पुण्यात विविध विकास कामांसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात 2000 कोटींची तरतूद करावी। काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशींची अर्थमंत्री अजित पवारांकडे मागणी। 6 महिन्यांसाठी का असेना मला मंत्रिपद मिळणार, मला 100% मंत्रिपद मिळणार, आमदार धर्मराव बाबात्राम यांच्याकडून विश्वास व्यक्त। भाजप सोडलेल्या बाळा वेगडे यांच्यासाठी आता अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंची भाजपला साद, तर भाजप श्रेष्ठींनी आता बेगडेंना माफ करून परत घ्यावं। पुढच्या निवडणुकांमध्ये बेगडे चूक करणार नाहीत, शेळकेंची प्रतिक्रिया। नागरिकांचे काम करण्यासाठी पक्ष कार्यालयामध्ये हजर राहा, तर अजित पवारांच्या पक्षातील मंत्र्यांना सूचना। मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी मंत्र्यांना पक्षाच्या कार्यालयामध्ये थांबण्याच्या सूचना। कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या आतील भागाच्या जीर्णोद्धारासाठी आता चंद्रपूर जिल्ह्यातील सागवान लाकूड वापरण्यात येणार। वन विभाग आणि वन विकास महामंडळ सागवान लाकडाचा पुरवठा करणार। पुण्याच्या राजगड तालुक्यातल्या शासकीय कार्यालयामध्ये बायोमेट्रिक हजेरी प्रणाली आणि सीसीटीव्ही लावावे, वंचित बहुजन आघाडीची तहसीलदारांकडे मागणी। नागपूरमध्ये थंडी वाढली, तापमानाचा पारा हा 9 अंशांवर, तर पुढील काही दिवस थंडी कायम राहण्याचाही अंदाज। भाजपा आमदार अभिमन्यू पवारांचा लातूरमध्ये नागरी सत्कार, तर सलग दुसऱ्यांदा विजय झाल्याबद्दल अभिमन्यू पवारांचा हा सत्कार।